पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं परभणी येथील संविधान विटंबनेचा निषेध। राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघु विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं परभणी येथील संविधान विटंबन प्रकरणाच्या निषेधाचं निवेदन महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अकलूजचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिले। यावेळी निवेदनामध्ये परभणी येथील संविधान विटंबन प्रकरण अतिशय निंदनीय असून पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत। या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून नेहमीप्रमाणे तो माथेफिरू असल्याचं घोषित करण्यात आलंय। राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन सदर आरोपीचा कोण मास्टरमाइंड आहे का किंवा कुणी हे कृत्य करून दंगलीचं षडयंत्र रचलंय याची सखोल चौकशी व तपास करून यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी। तसेच परभणी येथील आंबेडकरी अनुयायांनी याचा निषेध नोंदवल्यानंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून येथील निरपराध महिला व पुरुषांवर अमानुषपणे लाठी हल्ला करून त्यांना जखमी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत। या घटनेचा पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं तीव्र निषेध करत आहोत। यातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून भीमसैनिक व महिलांवरती दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अन्यथा सदरच्या मागणीसाठी पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं नजीकच्या काळात तीव्र आंदोलन केलं जाईल व त्याची होईल ती जबाबदारी शासनावर राहील अशी मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी पीपल रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी निषेध नोंदवून तीव्र प्रतिक्रिया दिल्या। यावेळी पीपल रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष विश्वास ओघाडे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नन्नवरे, तालुका युवक अध्यक्ष कबीर मुलानी, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे, युवक तालुका सरचिटणीस ओमप्रकाश बडे, अकलूज शहर अध्यक्ष शिवाजी खडतरे, तालुका युवक संघटक विकी लोंढे, तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड, तालुका प्रसिद्धी प्रमुख संदीप तोरणे, युवक संपर्क प्रमुख योगेश डावरे, तालुका संघटक मिलिंद चव्हाण, तालुका संपर्क प्रमुख राजू बागवान, सहसंपर्क प्रमुख रोहिदास पोरणे, अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे, शहर सरचिटणीस मनसूर काजी, विनोद सावंत, महिला आघाडीच्या स्वाती धाईंजे, मनीषा ननवरे, संतोष भोसले, जय पाटील, अलीम शेख आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा विजय असो। मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महाराष्ट्राचा युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले आज या ठिकाणी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परभणीमध्ये संविधानाची जी काय विटंबना झाली याच्या निषेधार्थ या ठिकाणी अकलूजचे उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन देऊन याचा निषेध नोंदवलेला आहे। आणि ह्या निवेदनाच्या मार्फत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना हे निवेदन आम्ही प्रांतामार्फत देत आहोत। या निवेदनामध्ये आम्ही मागण्या केलेल्या आहेत की ही जी काय घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनानं तो व्यक्ती हा माथेफिरू असल्याचं सांगितलेलं आहे, परंतु आजपर्यंत जेवढ्या काय घटना घडतात ते पोलीस आपलं माथेफिरू आहेत म्हणून सांगून मोकळे होतात, परंतु या माथेफिरू मागून जर ह्या भारत देशामध्ये किंवा राज्यामध्ये जर कोणी अराजकता किंवा दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे। याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे हा शोधून काढला पाहिजे। ही घटना घडल्यानंतर परभणीतील जे काही भीमसैनिक आहेत त्यांनी त्या ठिकाणी निषेध नोंदवला। निषेध नोंदवल्यानंतर पोलिसांनी काही भीमसैनिक आणि निरपराध महिला भीमसैनिकांवरती त्या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे आणि या लाठीचार्जमध्ये या काही महिला आणि भीमसैनिक या ठिकाणी जखमी झालेले आहेत। तर या लाठीचार्जचा आदेश देणारे जे कोणी पोलीस अधिकारी असतील आणि लाठीचार्ज करणारे जे कोणी पोलीस असतील त्यांना त्वरित बडतर्फ केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ह्या घटनेला जो कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही आमची आजची मागणी आहे। भविष्यामध्ये जर ह्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राज्यामध्ये देशामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल हा इशारा आम्ही या सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत। जय भीम।